दुसऱ्यामध्ये काय पाहिलं, लाली लेलोल्या जात आहे, जात होता. आता लाली लेलोल्या गेला आहे किंवा त आला आहे. आता लक्षात घ्यायचं की आपल्याला जे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं आहे किंवा इंग्रजीमध्ये लिहायचं आहे त्यामध्ये मूळ क्रियापदाला लाली लेलोल्या गेला गेली गेले गेल्या आहे आहेत आलं. लाली लेलोल्या गेला गेली गेले गेल्या आहेत आलं. तर have has been BEE and have has been MV3. हेच वाक्य बोलताना आपण त आलेला आलेली आलेले आहेत, त आलेला आलेली आलेले आहेत असं म्हणतो. तर त आलेला म्हटलं त आलेला आहे तरी have has been MV3. लाली लेलोल्या गेला आहे तरी have has been MV3. उदाहरणार्थ पाहायचं असेल, चहा पिला गेला आहे, चहा पिला गेला आहे. तर आपण असं नसतं बोलत, चहा पिण्यात आला आहे. चहा पिला गेला आहे. लाली लेलोल्या गेला गेली गेले गेल्या आहे किंवा मूळ क्रियापदाला त आला आली आले असं असेल आहे. हे दोघांचा अर्थ एकच, have has been MV3 घ्यायचंय. ओके, लाली लेलोल्या गेला गेली गेले गेल्या आहे, have has been MV3. त आलेला त आलेली त आलेल्या आहे आहेत, have has been MV3. अगोदर आपण याचेच वाक्य पाहू. चहा पिला गेला आहे, चहा पिण्यात आलेला आहे. तर चहा पेला गेला आहे हे पिला गेला आहे, चहा पिण्यात आलेला आहे. डायरेक्ट 132 मधनं करता उत्तर सांगा. चहा पिण्यात आलेला आहे. टी हॅज बीन ड्रंक. करेक्ट. टी हॅज बीन ड्रंक. नाही हो, चहाला कसं मोजायचं? मोजता येतो का चहा? टी हॅज बीन ड्रंक. आपल्याला सवय असते हॉटेलमध्ये बर का, आपण हॉटेलमध्ये गेल्यावर मध्ये दोन चहान तर हे शक्य नसतं मोजता येणं. 1 2 3 चहा मोजता येत, 1 कप 2 कप असं मोजावं लागेल. मोजता येतं नाही तर अँड म्हणायचं, आपण नुसतं टी म्हणा. मग चहा पिण्यात आलेला होता तर टी हॅज बीन ड्रंक. ओके. तो चित्रपट पाहायला गेला आहे, तो चित्रपट पाहण्यात आलेला आहे. एकच वाक्य दोन प्रकारे म्हणतोय. रिपीट. तो चित्रपट पाहायला गेला आहे, तो चित्रपट पाहण्यात आलेला आहे. That movie has been seen. That movie has been watched. करेक्ट. दॅट म्हणा किंवा द म्हणा, बोथ आर करेक्ट. द मूव्ही किंवा दॅट मूव्ही हॅज बीन वॉच्ड पण चालतं किंवा आपल्याला हॅज बीन सीन पण चालतं. तुम्हाला मी सीन आणि वॉच मधला फरक सांगितला होता. आपण रस्त्यानं जात आहोत, सहज कुठेतरी भांडणं चालू आहेत, आपण गाडीवर सहज पाहिलं त्याला सीन म्हणतात. परंतु गाडी थांबवली, उतरलो, तो पाहिलं काय चाललंय, कोण कोण म्हणायलंय, कुणी मारलं, कोणाला मारलं, दॅट इज वॉच. वॉच मीन्स केअरफुली सीइंग. केअरफुली सीइंग. आणि सी म्हणजे रॅन्डमली वॉच. रॅन्डमली वॉच दॅट इज सीइंग अँड केअरफुली सी दॅट इज वॉच. हा यातला फरक असतो. पुढचं वाक्य, अंगणात रांगोळी काढण्यात. ओके, मी वाक्य निघते, नवीन वाक्य घेतो. आपल्याला फक्त आहेच वाक्य पाहायचंय. हा, सर्व पुस्तके विकल्या गेलेली आहेत, सर्व पुस्तके विकण्यात आलेली आहेत. सर्व पुस्तके विकल्या गेलेली आहेत, सर्व पुस्तके विकण्यात आलेली आहेत.
uh, आवाज अडकत अडकत येत आहे. all books have been sold. करेक्ट. All books have been sold. All books, all the books Have been have been been sold. sold. All the books Sold. have sold. करेक्ट. सर्वांची चांगली काळजी घेतल्या गेलेली आहे. सर्वांची चांगली काळजी घेण्यात आलेली आहे. सर्वांची चांगली काळजी घेतल्या गेलेली आहे. सर्वांची चांगली काळजी घेण्यात आलेली आहे. Good care has been taken. All everyone. ओके. अजून काही? मला दोन वेगवेगळे उत्तर अपेक्षित आहेत. Everyone has been Taken good care. Everyone has been taken good care. Everyone has been taken good care. Has been taken good care. ओके. अजून? Everyone has been looked after. करेक्ट. मला हे उत्तर अपेक्षित. Everyone has been looked after very well. Everyone has been looked after very well. किंवा a good care of everyone has been taken. A good care of everyone has been taken किंवा everyone has been looked after very well. नेक्स्ट. आता लाली लेलोल्या, गेला गेली गेले, होते होतात, त आलेला होता, त आलेली होती असं म्हणायचं असेल. लाली लेलोल्या, गेला होता, गेली होती, गेल्या होत्या, किंवा त आलेला होता, त आलेली होती, त आलेले होतो असं म्हणायचं आपल्याला. तर आपण कसं म्हणणार? त्याला आपण had been, बॅटरी चार्जिंग मोबाईल 4% झाला. ओके. हॅड बीन MV3 वापरत असतो. जसं की अंगणात रांगोळी काढण्यात आलेली होती किंवा अंगणात रांगोळी काढल्या गेलेली होती. अंगणात रांगोळी काढण्यात आलेली होती. अंगणात रांगोळी काढल्या गेलेली होती. तर रांगोळीपासून सुरुवात करा. रांगोळी काढण्यात आलेली होती अंगणात. रांगोळी काढल्या गेलेली होती अंगणात. Rangoli a was rangoli being had been drawn in the yard. रिपीट करा मॅडम. A rangoli had been drawn in the yard. 100% correct. A rangoli had been drawn in the yard. A rangoli had been drawn in the yard. Next. कविता शिकविल्या गेलेली होती किंवा कविता शिकविण्यात आलेली होती. कविता शिकविण्यात आलेली होती. कविता शिकविल्या Poem गेलेली. had been taught. Poem had been taught. ओके. अ पोयम किंवा द पोयम हॅड बीन टॉट इन द क्लास. ओके. इन द क्लास दिले नाही आपण. नॅनो कार विकत घेण्यात आलेली होती. नॅनो कार विकत घेतल्या गेलेली होती. लाली लेलोल्या गेलेल्या होती किंवा तो आलेल्या होती. नॅनो कार विकत घेतल्या गेलेली होती. हा. The nano car had been purchased. ओके. दुसरं क्रियापद. What? A nano car had been bought. A nano car had been bought किंवा a nano car had been purchased. त्यानंतर परचेस म्हणजे सर खरेदी करणे आहे ना, आणि बॉट म्हणजे विकत घेणे. हो हो. हा. वेगळ्या आहेत का? हॅलो. क्रिया वेगळ्या आहेत का? एकच आहे.
क्रिया खरेदी करणे आणि विकत घेणे. विकत घेणे म्हणल्यावर बॉट वापरायचं. खरेदी केली म्हणलं की परचेस करायला लागेल. क्रिया ना खरेदी एकच आहे हा. सारखं एकच आहे पण शब्द वेगळे आहेत. हा, शब्द वेगळे. मला अजून काय असा विचारत असतो. नेक्स्ट, अशी चूक यापूर्वी करण्यात आलेली होती. अशी चूक यापूर्वीही करण्यात आलेली होती. अशी चूक यापूर्वीही करण्यात आलेली होती. अशी चूक करण्यात आलेली होती यापूर्वीही. सच मिस्टेक. This type of mistake had been done before. हा. ओके सच मिस्टेक हॅड बीन डन बिफोर. ओके. अजून Same mistake had been done before. ओके. अजून आपण चूक करण्याला काय म्हणतो? चूक करणे. आपण मिस्टेक म्हणतो का? चूक being mistake. Such a wrong thing दाखवा. had been Make mistake. Make mistake. done. Had mistake. नाही हा. Such mistakes had been made by me. ओके ओके. Such मी सांगतो तर सच मिस्टेक्स, अशी चूक कमिटेड. committed. आपण चूक करणारे शब्द कमिट वापरतो हा. कारण डन हा जो शब्द असतो ना, एखादी वस्तू जेव्हा घडवतो ना आपण बनवतो त्यावेळेस हा डन एक्झॅक्टली शब्द वापरतात. आपण चुका करता जो एक्झॅक्ट शब्द वापरला तो ना, तो असतो डोंट कमिट सच मिस्टेक्स. डोंट कमिट. अलग लक्षामध्ये डोंट कमिट सुसाईड. आत्महत्या करू नकोस. डोंट डू नाहीये, पण आत्महत्या डोंट डू सुसाईड नाहीये. डोंट कमिट सुसाईड म्हणतो आपण, किंवा डोंट कमिट सच मिस्टेक्स म्हणतो. आणि म्हणून सच मिस्टेक हॅड बीन कमिटेड बिफोर धिस. आणि बिफोर धिस म्हणायचं नसेल तर आपण प्रिव्हियसली देखील म्हणू शकतो की सच मिस्टेक हॅड बीन डन प्रिव्हियसली. बोथ आर करेक्ट. नेक्स्ट, लुटारूंना पकडल्या गेलेले होते. लुटारूंना पकडण्यात आलेले होते. Robbers had been caught. Robbers had been caught. अजून Roberts had been arrested. ओके. बोथ सेंटेन्स आर करेक्ट. आपण पकडलं तर कॉट आणि पोलिसांनी पकडलं तर अरेस्ट असतं. Arrest. बोथ आर. अरेस्ट. त्यानंतर आहे वाक्य, पिण्यासाठी थंड पाणी आणल्या गेलेले होते. पिण्यासाठी थंड पाणी आणण्यात आलेले होते. पिण्यासाठी थंड Water पाणी had- आणलेले होते. Cold water had been fetched to drink. Cold water had been fetched to drink. ओके. Cold अजून water had been fetched to drink. अजून Cold water had been brought for drink. ओके. हे जे वाक्य आहे ना आता बोललेलं, त्यातलं क्रियापद बरोबर आहे. हा, फरक सांगतो मी. अजून एखादा आहे का? कोल्ड वॉटर किंवा कूल वॉटर हॅड बीन ब्रॉट टू ड्रिंक किंवा फॉर ड्रिंकिंग असतं. फॉर म्हणलं की आयएनजी लावावं लागतं. टू ड्रिंक किंवा फॉर ड्रिंकिंग. आता फेच का नको? फेचचा अर्थ काय असतो माहिती का? जाऊन आणणे. जाऊन आणणेला फेच म्हणतो आपण. तर ती कंडिशन असेल आणि त्या सिच्युएशन बद्दल बोलायचं असेल किंवा थंड पाणी आणण्यात आलेलं आहे, म्हणजे एखाद्या जाऊन जर आणलं असेल आणि त्या सिच्युएशन बद्दल बोलायचं असेल तर मग फेच हे बरोबर येतं. अदरवाईज एखाद्या व्यक्तीने येताना सोबत आणलं असेल, दॅट इज ब्रिंग.
आणि एखाद्या व्यक्ती गेला आणि मग घेऊन आला, जाऊन घेऊन आला, दॅट इज फेच. आणि आता लास्ट पॉइंट की मूळ क्रियापदाला लाली लोल्या, गेला गेली गेले, जाईन, सॉरी असेल असेन असतील, लाली लोल्या, गेला गेली गेले, असेल असेन असतील, किंवा त आलेला, त आलेली, त आलेला, असेन असेन असतील, याला म्हणायचं शाल हॅव, विल हॅव, बीन MV3. शाल हॅव, विल हॅव, बीन MV3. जसं की वाक्य आहे, वाक्य पहा, पुरेसा पैसा कमवल्या गेलेला असेल, किंवा पुरेसा पैसा कमवण्यात आलेला असेल, पुरेसा पैसा कमवल्या गेलेला असेल, पुरेसा पैसा कमवण्यात आलेला असेल. Enough money will have been earned. करेक्ट. इनफ मनी Will Will have have been earned. करेक्ट. त्यानंतर आहे, सफिशियंट नाही चालणार का? चालतं ना, बरोबर आहे ना, सफिशियंट. मग सांगा, तुम्ही बोलतच नाही ना, मी तर थांबत असतो. मला अपेक्षा असते एकापेक्षा अधिक शब्द यावेत. सफिशियंट मनी विल हॅव बीन अर्न. नेक्स्ट, पोळ्या बनवल्या गेलेल्या असतील, पोळ्या बनवण्यात आलेल्या असतील. Chapatis will have been made. Chapatis will have been made. Chapatis will have been made. Have been made. राजू कडून ताजमहलचे चित्र काढण्यात आलेले असेल, काढल्या गेलेले असेल. राजू कडून ताजमहलचे, आता आपण राजू बद्दल नाही बोलायलो ना, वी आर टॉकिंग अबाउट ताजमहल. तर ताजमहलला स्टार्टिंगला यायचं, ताजमहलचे चित्र काढल्या गेलेले असेल राजू कडून. A picture of Taj Mahal will have been drawn by Raju. A picture of Taj Mahal will have been drawn by Raju. Will have been drawn by Raju. Correct. A picture of Taj Mahal will have been drawn by Raju. आणि लास्ट सेंटेन्स, मोठ्या फरकाने सामना जिंकला गेलेला असेल, मोठ्या फरकाने सामना जिंकण्यात आलेला असेल. A match will have been won by a big margin. Correct. A match will have been won by big margin. With big margin. A match will have been won with a big margin. या ठिकाणी मला वाटतं आपली कालची जी टेक्निक होती, 8 पॉइंट असल्या. Subscribe my YouTube channel for more creative ideas of teaching.